वसई तालुका हॉटेल असोसिएशनची आज वसईमध्ये एक महत्त्वपूर्ण बैठक पार पडलेली आहे आणि या बैठकीमध्ये जे शासनाने लिकरवरती असतील किंवा त्यांच्या व्यवसायाच्या दृष्टिकोनातून जे जे महत्त्वाचे कर लादण्यात आलेले आहेत, काही जणांचे रेट वाढवण्यात आलेले आहेत, या संदर्भामध्ये ही जी बैठक आहे ही बैठक या ठिकाणी आयोजित केली होती आणि जवळपास आपण जर बघितलं तर 200 ते 250 जे हॉटेल व्यावसायिक आहेत हे सर्व या बैठकीमध्ये या ठिकाणी सहभागी झाले असताना आपल्याला पाहायला मिळत आहेत। माझ्यासोबत स्वतः हॉटेल असोसिएशनचे अध्यक्ष प्रीतम आहेत। प्रीतम जी, क्या कहोगे कि यह इसका मेन मकसद क्या है? इसका मेन मकसद ये है कि जो अभी अभी हाइक हुआ है एक्साइज ड्यूटी में, उसकी वजह से परचेज प्राइस जो है वो बहुत ज़्यादा लिकर का बढ़ने वाला है। और ऑलरेडी हम 10% वैट हमारे सेल पे लगाते हैं, जो महाराष्ट्र स्टेट गवर्नमेंट ने मैंडेटरी किया हुआ है। तो उससे जो हमारा कंज्यूमर है उसके ऊपर बहुत ज़्यादा इफेक्ट होगा। जैसे कि कोई 210 रुपये की कोई एक लिकर की कोई आइटम है, उससे 310 रुपये तक का उसका प्राइसिंग होने वाला है, प्लस उसके ऊपर वैट लगा देंगे तो और हमारा 50% मार्जिन पकड़ेंगे तो आज वो 500 के ऊपर चले जाता है। इतने बड़े मार्जिन से जो है कंज्यूमर को बहुत फ़र्क पड़ता है। कंज्यूमर ये करेगा कि या तो वाइन शॉप से लेके किसी पब्लिक प्लेस या किसी अपनी गाड़ी में पिएगा, जिससे कि अनलॉफुल एक्टिविटीज़ हो सकती है, क्योंकि ओपन में पीने से तो आपको भी पता है कि दिक्कत बहुत ज़्यादा होती है। या फिर वो ऐसी कोई जगह ढूंढेगा जहाँ पे उसे खुद की ड्रिंक ला के पीने मिले, जैसे कि जो कुछ इलीगल आउटलेट्स होते हैं, जो लोग लाइसेंस नहीं लेते हैं, ना गवर्नमेंट को लाइसेंस की फ़ीस भरते हैं, ना कोई उसकी सेल के ऊपर कोई वैट या कोई ड्यूटी भरते हैं, वो सब आउटलेट्स फ्लरिश होंगे। और जो लाइसेंस होल्डर्स हैं, जो इतना ज़्यादा लाइसेंस फ़ीस भर रहे हैं, उनको इससे बहुत ज़्यादा तकलीफ होगी। निश्चितच या ही जी रेट वाढवलेले आहेत यामुळं निश्चित फरक पडणार असं त्यांचं म्हणणं आहे। आप क्या कहोगे कि ये पूरे टैक्सेस के वजह से कितना तकलीफ होगा और ये गवर्नमेंट क्यों चाहता है? काफ़ी सारा तकलीफ़ हो रहा है और पिछले 2-4 साल से ये बिज़नेस हम लोग जो परमिट रूम का कर रहे हैं, बहुत ही तकलीफ़ हो रहा है। और आने वाले सालों में क्या, इसी साल में मुझे ऐसा लग रहा है कि आने वाला मार्च में काफ़ी होटल वाले लाइसेंस फ़ी भरेंगी भी नहीं, रिन्यू भी नहीं करेंगे। आप क्या कहोगे? मेरा तो यही बोलना है कि ना, हम वो इंडस्ट्री है जिसको बार बार बुलडोज करते हैं। 3 साल पहले हमसे ना वैट 5% से 10% करा लिए। उसके बाद हमको एनुअल जो लाइसेंस फ़ी भरना होता है, जो हम एडवांस में भरते हैं हर साल, हमको मार्च 31 को अगले साल, मतलब फाइनेंशियल ईयर फॉर द नेक्स्ट नंबर, वो हमको भरना पड़ता है। उसको इस बार उन्होंने 15% से बढ़ा दिया। अब इन लोग एक्साइज ड्यूटी बढ़ा रहे बाई 60%। आप सोचिएगा कि एक MRP है कोई एक प्रोडक्ट का जिसका 100 रुपये MRP है और वो कल सुबह 160 रुपये का हो जाएगा। तो ऐसा इंडिया में ऐसा कौन सा प्रोडक्ट है जिसमें ये हुआ है? 100 रुपये की चीज़ को आप 160 में बेचोगे। ये सब प्रेशर हमको भी आगे पुश ऑन करना पड़ता है अपने कंज्यूमर पे। जैसा प्रीतम भाई ने बताया कि इलीगल एक्टिविटीज़, आप नोटिस कीजिएगा कि कोविड के बाद से इलीगल नंबर्स इतने बढ़ गए। लोग रोड पे दारू पीते हैं, लोग है ना रिक्शा में दारू पीते हैं, लोग इलीगल आउटलेट्स में दारू पीते हैं, चाइनीज़ में, ढाबे में, ये नंबर्स बढ़ते जा रहे हैं। हमारा सरकार से ये रिक्वेस्ट था कि आप वैट को पहले सोर्स पे रख दीजिए, तो जहाँ पे भी दारू बिकेगा आपको इनडायरेक्टली उसका टैक्स आ जाएगा। ये हम एक इंडस्ट्री है, होटल इंडस्ट्री, जहाँ पे वो वैट ले रहे हैं और बाकी कोई इंडस्ट्री नहीं है जहाँ पे वैट नहीं ले रहे। निश्चितच आपण बघितलेलं आहे की आप क्या कहोगे कि इसका पूरा इफेक्ट किस तरह का है? इसका इफ़ेक्ट ये है कि हम भी मानते हैं कि स्टेट गवर्नमेंट को रेवेन्यू का ज़रूरत है, लेकिन क्या हमारा एक ही इंडस्ट्री बचा हुआ है उनको टारगेट करने के लिए? क्योंकि जो हिसाब से गवर्नमेंट का जो अप्रोच चल रहा है, तो हमको लग रहा है कि हमारे इंडस्ट्री को इतना ओवरबर्डन कर रहे हैं कि अभी सर्वाइवल का मैटर हो गया है। इसमें अभी सर्वाइव करना बहुत मुश्किल हो गया है। अभी हमारे आज के मीटिंग में कुछ लोगों ने ऑलरेडी बोले हैं कि भाई नेक्स्ट टाइम हमको रिन्यू करना मुश्किल होगा, क्योंकि ऑलरेडी जो लाइसेंसेस जो हाइक हुआ है 15%, उसी में काफ़ी लोगों ने लोन भर के लाइसेंसेस भरा हुआ है। ऊपर से अभी जो MRP और जो प्राइस इतना बढ़ेगा, तो जो कस्टमर्स को, जो कंज्यूमर को अफोर्ड नहीं होने वाला है होटल में आके पीने के लिए। तो आपण बघितलेलं आहे की कशा पद्धतीनं ह्या सगळ्या इंडस्ट्रीचा एकंदरीत जर चर्चा बघितली तर हॉटेल इंडस्ट्रीवरती एक मोठा बोजा पडणार असं एकंदरीत हा सूर आहे। हॉटेल इंडस्ट्री बोललं म्हणजे फक्त हॉटेल आणि हे नाही आहे, तर आमच्यावरती निर्भर बाकीचे धंदे पण आहेत। दूधवाला, डेअरीवाला, चिकनवाला, मच्छीवाला आणि त्याचबरोबर आमचा स्टाफ, म्हणजे प्रत्येक हॉटेलमध्ये 25 ते 30 स्टाफ असतो, त्यांचे संसार पण असतात। म्हणजे आम्हाला फक्त आमचंच पोट नाही भरायचं, तर आमच्या वेंडर्सचं, आमच्या स्टाफचं पण बघायचं आहे। आमची लायसन्स फी झालेली आहे 9.5 लाख रुपये, जी मुंबईच्या मानाने फक्त 50,000 रुपयाचा फरक आहे। आणि त्या 50,000 रुपयाच्या फरकामध्ये मुंबईचा बिझनेस आणि ही वसईचा बिझनेस यामध्ये भरपूर अंतर आहे। म्हणजे मुंबईमध्ये आमचा चाकरमानी
जातो तो रात्री येतो 9:30-10 वाजता आणि त्याच्यानंतर आम्हाला तो 2-3 तास बिझनेस मिळतो. त्याच्यामध्ये आम्हाला शनिवार रविवार बिझनेस असतो, त्यामध्ये आम्हाला टॅक्सेस करायचे आहेत, आमची ही लायसन्स फीज काढायचं आहे आणि ही बाकीचं सगळं करायचं आहे. तर गव्हर्नमेंटने आम्हाला काहीतरी कन्सिडर केलं पाहिजे की आम्ही गव्हर्नमेंटला रेव्हेन्यू जनरेट करून देतो. तर त्यांनी आम्हाला बघायला पाहिजे की आम्हाला टॅक्सेसमध्ये काय कन्सेशन करता येईल आणि आम्हाला एक इंडस्ट्री म्हणून त्यांनी दर्जा द्यायला पाहिजे. निश्चितच जर समजा ह्या तुमच्या मागण्या मान्य नाही झाल्या किंवा तुम्ही ज्या पद्धतीनं आज एकवटलेल्या आहेत, तर तुमची सरकारकडे काय मागणी असेल आणि पुढं तुमची काय दिशा असेल? नाही, सरकारकडे आमची अशीच मागणी आहे की दरवर्षी तुम्ही जे आमचे जे टॅक्सेस वाढवता आणि आता जे तुम्ही जे 60% वगैरे जे काही रेटमध्ये आम्हाला जे वाढवणार आहेत, तर त्यामध्ये आम्हाला कन्सेशन द्यावं. अदरवाईज आम्ही सर्वाईव्ह करू शकणार नाही आणि मग आम्ही एकतर हे हॉटेल इंडस्ट्री म्हणजे आता कमी व्हायला लागेल, बंद करायला लागेल. आणि तुम्ही जर महाराष्ट्रामध्ये जर बघतील तर महाराष्ट्रामध्ये तर कितीतरी अशी गावं आहेत की त्याच्यामध्ये ही अशी जर तुम्ही नोकर वर्गासाठी जी लिकर लागते, मिनिमम जी दारू लागते, तर ती 250-300 रुपये 350 रुपयाची दारू लोक पिऊ नाही शकणार. त्या हिशोबाने इंडस्ट्री सर्वाईव्ह नाही होणार. पुढची दिशा काय असेल तुमची? पुढची दिशा असंच असणार आहे की सर्व लोकांनी की एकतर लायसन्स सरेंडर करायला लागतील, अदरवाईज तुम्हाला प्रोटेस्ट करायला लागेल आणि रस्त्यावर यायला लागेल. निश्चितच आपण बघितलेलं आहे की हे सर्व हॉटेल व्यावसायिक होते आणि या व्यावसायिकांना सध्याचा जो शासनाने वेगवेगळ्या पद्धतीनं जे टॅक्स लावलेले आहेत त्यामुळं हॉटेल इंडस्ट्रीवरती मोठ्या प्रमाणामध्ये परिणाम होणार आहे आणि जे परवानेधारक जे हॉटेलवाले आहेत त्यांना याचा सर्वात मोठा इफेक्ट होणार आहे आणि त्यामुळं जे अनलिगल जे हॉटेलवाले आहेत हे मात्र मोठ्या प्रमाणामध्ये फोफावणार आहेत. त्यामुळे सरकारने निश्चितच या परवानेधारक हॉटेल व्यावसायिकांची मागणी जी आहे ही निश्चित मान्य करावी, त्यांच्याकडे लक्ष द्यावं. अन्यथा हे हॉटेल व्यावसायिक रस्त्यावर उतरल्याशिवाय राहणार नाहीत असा इशारा सुद्धा त्यांच्याकडून देण्यात आला आहे. त्यामुळे आता सरकार या हॉटेल व्यावसायिकांची मागणी कशी मान्य करतं किंवा त्यांच्याकडे दुर्लक्ष करतं हे पाहणंही तेवढंच महत्त्वाचं आहे. विजय गायकवाड, TV9 मराठी, वसई. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.